एबीपी माझा. आणि यानंतर आता आपण बातम्यांचा घेणार आहोत सविस्तर आढावा. अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरांशी संबंधित डिझाईन बॉक्सच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे. क्राईम ब्रांचकडून डिझाईन बॉक्सच्या कार्यालयातल्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. कारवाईचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. या घडीची ही एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी. याबद्दलचे अपडेट आपल्याला मंदार देतोय. मंदार, या कारवाईबद्दल काय अपडेट मिळत आहेत? डिझाईन बॉक्स ही कंपनी अजित पवारांसाठी लोकसभा निवडणुकीपासून काम करते. अजित पवारांच्या राजकीय सभांचं नियोजन असेल, अजित पवारांची प्रतिमा जनमानसामध्ये कशी जावी याबद्दलचं धोरण आखणं असेल, तर या डिझाईन बॉक्सच्या माध्यमातून अजित पवारांच्या प्रतिमेचं एक नवं रूप गेले काही काळ आपण पाहतो आहोत. आणि अजित पवारांच्या एकूण निवडणूक प्रक्रियेमध्ये या डिझाईन बॉक्सचा अतिशय महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे. लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, अजित पवारांचं मग ते गुलाबी रंगाचं जॅकेट आणि एकूण त्यांच्या पक्षाचा गुलाबी रंगाचा सगळा कारभार असेल, अशा डिझाईन बॉक्सच्या कार्यालयावरती पुणे क्राईम ब्रँचनी कारवाई केलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन काय कागदपत्रांची पडताळणी केलेली आहे अशी माहिती कळते आहे. पुणे क्राईम ब्रँचचे अधिकारी याबाबत अधिक काही बोलण्यास तयार नाहीत. मात्र डिझाईन बॉक्सच्या कार्यालयावरती कारवाई होणं हे खूप सांकेतिक आहे. जर अशी कारवाई होत असेल तर हे खूप सांकेतिक आहे, कारण अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये थेट भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. आणि हे भ्रष्टाचाराचे आरोप करताना त्यांनी वैयक्तिक टीका देखील काही नेत्यांवरती केलेली आहे. जसं की पुण्यामध्ये मुरलीधर मोळ आहेत, पिंपरी चिंचवडमध्ये आमदार महेश लांडगे आहेत. आणि अशा पार्श्वभूमीवरती अजित पवारांच्या संबंधित ही कंपनी, अजित पवारांच्या एकंदरीत राजकारणाची एक नव्याने आखणी करणारी ही कंपनी, राजकारण अजित पवार जरी करत असले तरी त्या राजकारणाला एका अर्थाने पॉलिश्ड करणं किंवा राजकारणामध्ये अजित पवारांची एक वेगळ्या प्रकारची प्रतिमा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणं, यासाठी काम करणारी ही डिझाईन बॉक्स कंपनी नरेश अरोरा यांची, या कंपनीची गेल्या काही काळामध्ये भरपूर अशी चर्चा झालेली आहे. आणि या कंपनीच्या कार्यालयावरती जर जाऊन पोलीस काही कागदपत्र तपासत असतील तर नक्कीच अजित पवारांनी या निवडणुकीच्या दरम्यान जो काही प्रचार केलेला आहे त्या प्रचाराला या कारवाईशी जोडलं जाणार आहे. अर्थात पुणे पोलीस दलातील अधिकारी याबाबत फारसं आत्ता बोलायला तयार नाही आहेत. नक्की कशा स्वरूपाची कारवाई आहे, काय कारण देऊन हे कारवाई करण्यात आली आहे, या कारवाईमध्ये जर झाली असेल तर कोणती कागदपत्र पोलिसांनी जप्त केलेली आहेत हे अद्याप समोर येणं बाकी मंदार, आहे. असे खरं तर तू सांगतोय त्याप्रमाणे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मंदार, तू राहाच आपल्यासोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी देखील आहेत. अमोलजी, स्वागत आहे एबीपी माझामध्ये. या डिझाईन बॉक्स कंपनीच्या कार्यालयावर सध्या क्राईम ब्रांच कडून धाड टाकण्यात आलेली आहे. कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असल्याचं समजतंय. आपल्यापर्यंत याची काही माहिती पोहोचलेली आहे का? काय आपली प्रतिक्रिया याबद्दल? आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे मला आता कळतंय. त्या बाबतीत मला अजूनही काही पूर्ण माहिती नाही. क्राईम ब्रँचने अशा प्रकारे का तिथे छापा मारला किंवा तिथे छापेमारी करणं अशा वेळेला ज्यावेळेस निवडणुकीच्या म्हणजे प्रचार शिगेला पोहोचलाय. मागं तुम्हाला आठवत असेल शहाजी बापू पाटलांच्या तिथे सांगोल्यात पण अशाच प्रकारे रेड मारल्या गेली. शेवटी जनतेने मग त्याचं उत्तर दिलं. आता याचं हे कोणाचं कारस्थान आहे किंवा याच्यामध्ये काही कोणी मास्टर माइंड आहे का हे आम्ही 16 तारखेनंतर सांगू. पण पोलिसांची कारवाई करायला हरकत नाही. कर नाही तर डर असण्याचं काही कारण नाही. त्यामुळे जर काही क्राईम ब्रँचने तिथे छापा मारला असेल, सत्य काय ते जनतेसमोर येणार. आणि आम्हाला काय ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली त्यांनी कोणी काही कुभांड केलंय का ते आता नाही बोलणार, पण आम्ही 17 तारखेला त्याचं उत्तर देऊ. खरं तर या सगळ्याला निवडणुकांची किनार असल्याचं बोललं जातंय. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दादांनी थेट भाजपवर देखील आरोप केलेले होते आणि आता ही झालेली कुठेतरी कारवाई हे सांकेतिक असल्याचं दिसतंय आपल्याला. दादांवर ज्या पद्धतीने टीका केल्या गेल्या महेश लांडगेकडून त्याचं उत्तर देणं स्वाभाविक आहे. आम्ही उत्तरं दिले पाहिजेत, तो प्रश्नच नाही. आणि राहिला प्रश्न तर सरळ युद्ध मैदानात होतं ना. ज्यांच्या विरुद्ध युद्ध करायचं असेल समोरासमोर आमचं युद्ध होतंच. पण आता हे अशा वेळेस अशा पद्धतीची धाड पडणं, अशा पद्धतीचं क्राईम ब्रँच येणं हे काय साधं सोपं वरून जेवढं वाटतं तेवढं दिसत नाही. यात नेमकं काय आहे दडलेलं हे थोड्या दिवसात क्लिअर होईल. पण तुर्तास एवढं सांगतो, राजकीय पार्श्वभूमी आणि निवडणुकीची याला किनार आहे का, तर हो, याला ती किनार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आपला कुणावर संशय आहे काय वाटतं आपल्याला विरोधक जे कोणी आहेत ज्यांना वाटतं पुणे आणि पिंपरी चिंचवड आपल्या हातून जातंय, आता अजितदादांनी स्वतः प्रचाराची धुरा आपल्या हातात घेतलेली आहे, त्यामुळे ज्यांना ती भीती आहे त्यांच्याकडून त्यांच्या मार्फतच अशा पद्धतीच्या सूडबुद्धीच्या कारवाया करायला आता सुरुवात झालेली आहे. मागे तुम्ही बघा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या वेळी सुद्धा बँकेत पैसे वाटपाचा आरोप केला होता, नंतर सगळं स्वच्छ झालं, दूध का दूध आणि पाणी का पाणी. आता डिझाईन बॉक्सचं ऑफिस म्हणजे काय ते टेररिस्टचं ऑफिस नाही आहे तिथे अचानक जाऊन यांनी धाड टाकायला. शेवटी कागदपत्र तपासा बाबा, पण आताच का? आता निवडणुकीचा प्रचार संपतोय, आता तिथं रेड मारले जाते. म्हणजे हे वरवर दिसते तेवढं सोपं नाही. नक्कीच याचं उत्तर आम्ही देऊ. अमोलजी धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तेव्हा जे बरोबर दिसतंय तितकं सोपं नाही, मात्र याचं जे उत्तर आहे ते आम्ही 16 तारखेनंतर देऊ असं अमोल मिटकर यांनी म्हटलेलं आहे. अमोल आपण यानंतर पुन्हा एकदा मंदारकडे जाऊयात. मंदार, आपण बघितलं की अमोल मिटकर यांनी काय प्रतिक्रिया दिलेली होती. त्यांनी देखील प्रत्यक्ष का होईना पण भाजपकडे त्यांनी अंगुली निर्देश केलेला आहे, महेश लांडगेंकडे अंगुली निर्देश केला आहे. नक्कीच, कारण ज्यावेळी ही कारवाई होती आहे ती कारवाई राजकीय अंगानेच पाहिली जाईल. कारण आपण पाहतो आहोत महापालिका निवडणुकांचा प्रचार संपून काही मिनिटं झालेली आहेत आणि अशा वेळी जर ही कारवाईची माहिती समोर येत असेल तर या कारवाईला महापालिका निवडणुकांमध्ये झालेल्या प्रचाराशी जोडलं जाणार हे नक्की आहे. आणि खास करून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राज्यात जरी 29 महापालिकांच्या निवडणुका होत असल्या तरी अजित पवारांनी फक्त ठाण मांडलं होतं ते पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये. आणि या निवडणुकांमध्ये प्रचार करताना 2 महापालिकांच्या अजित पवारांनी थेट भाजपच्या नेत्यांवरती आरोप केले आणि हे आरोप गंभीर स्वरूपाचे होते, भ्रष्टाचाराचे होते, कारभारी बदला असे होते. हे आरोप भाजपच्या नेत्यांना जिव्हारी लागले. हे आपण भाजपकडून जो काही पलटवार करण्यात आला त्यामध्येही पाहिलं. स्वतः आमदार महेश लांडगे यांनी भाषणामध्ये अजित पवारांचा एकेरी उल्लेख केला. त्यानंतर आज स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये होते, त्यांनी अजित पवारांवरती टीका केली. अजित पवारांनी ज्या घोषणा मोफत मेट्रो आणि मोफत बस सेवा देण्याच्या केल्या त्यावरती मुख्यमंत्री असे म्हणाले की कोणी फुकटच्या घोषणा करून मला बाजीराव म्हणा असं म्हणत असेल तर त्याला अर्थ नाही. तर एका अर्थाने भाजपच्या नेत्यांनी देखील अजित पवारांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे फक्त वक्तव्यांपुरतं नव्हतं, निवडणुकांपुरतं नव्हतं, तर अशा प्रकारच्या कारवाईच्या माध्यमातून देखील होतं असा आरोपच जणू अमोल मिटकरी करतायत. आणि अशी कारवाई जर समोर येत असेल तर अजित पवारांच्या पक्षाकडून हाच आरोप केला जाईल. अर्थात ही कारवाई अशी जर होत असेल तर त्याचे परिणाम, त्याचे पडसाद मतदानामध्ये उमटतात का, मतदानावरती त्याचा काय परिणाम होतो हे देखील पाहावं लागणार आहे. कारण ऐन स्वाभाविकच मंदार आता खरं तर या कारवाईला सुरुवात झालेली आहे, कागदपत्रांची तपासणी केली जाते, तू जे सांगितलंस त्याप्रमाणे. आता यातून काय नेमकं बाहेर येत आहे आणि त्याचे पडसाद नक्की कसे उमटतायत पाहणं महत्वाचं असेल. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि बातमीबद्दल.